नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया माझ्या सुनबाईच्या हातची सुरमई फ्राय रेसिपी. त्यासाठी आपण घेतलेले आहेत इथे 1.5 किलो सुरमई घेतलेली आहे आणि 1.5 किलो सुरमईला आता चिंचेचा कोळ लावून घ्यायचा. थोडंसं आलं लसूणची पेस्ट, थोडीशी हळद, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं मिश्रण माशाच्या तुकड्यांना छान चोळून दोन्ही बाजूने लावून घ्यायचं. अशा प्रकारे हे मॅरिनेट केलेलं आहे. आता आपण फ्रायसाठी मसाला बनवूया. त्यासाठी घेतलेला आहे इथं गरम मसाला पावडर, धणे जिरे पावडर, धणे पावडर आहे, जिरा पावडर, थोडं मीठ. लक्षात ठेवायचं आधी आपण मीठ लावलेलं आहे, हळद मीठ लावले माशांना. थोडीशीच हळद, ही काश्मीरी लाल मिर्च, हे फक्त कलर येण्यासाठी, आणि ही लाल मिरची पावडर नेहमीची आपली. हा फिश फ्राय मसाला, आलं लसूणची पेस्ट उरलेली सगळी, थोडं तांदळाचं पीठ 2 चमचे आणि 3 चमचे कॉर्नफ्लोअर. थोडीशी कोथिंबीर आणि तेल टाकायचं थोडंसं. चिंचेचा उरलेला कोळ टाकायचा सगळा. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागलं तर वरून थोडं पाणी टाकायचं आपल्याला आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट बनवायची. यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची. पेस्ट अशी बनवायची चमचा पूर्ण कोट झाला पाहिजे. अशा प्रकारे ह्याचं व्यवस्थित मिक्स करून लागेल तेवढं पाणी टाकून अशी पेस्ट बनवून घ्यायची. आता ही छान पेस्ट बनलेली आहे, कलर पण सुंदर आलेला आहे. आता एक आपण रिकामी प्लेट घेऊया. त्या प्लेटमध्ये मग अशी मॅरिनेट केलेले माशाचा तुकडा घ्यायचा आणि त्याला हा मसाला आपण बनवलेला छान लावून घ्यायचा, व्यवस्थित कोट करून घ्यायचं त्याला दोन्ही बाजूने. छान मसाला लावून घ्यायचा आहे, व्यवस्थित कोट करायचा. कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे, तांदळाचं पीठ टाकल्यामुळे एकदम क्रिस्पी फ्राय होतो. आणि चिंच नसेल तुमच्याकडे तर कोकमचं पण तुम्ही आगळ टाकू शकता. तेही नसेल तर लिंबाचा रस पण टाकू शकता. आणि त्याच्यावर असा कढीपत्ता लावून घेत आहे. कढीपत्ता ज्यावेळेस फ्राय होतो फिश सोबत तर त्याचा फ्लेवर फार छान लागतो. कढीपत्ता पण क्रिस्पी होतो आणि फ्राय पण. त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कढीपत्ता आणि मासा फ्लेवर खूप सुंदर येतो नेहमीच. हे आता व्यवस्थित कोट झालेलं आहे. तसंच अजून एक आपण कोट करून दाखवते मी तुम्हाला. मस्त छान व्यवस्थित लावून घ्या. आणि वरती कढीपत्ता लावायला विसरू नका. एकदा कढीपत्ता लावून बघा तुम्ही, त्याशिवाय मासाचा फ्राय खाणारच नाही. एवढा छान लागतो कढीपत्ता त्यात.
आता हे लावलेलं आहे. अशा प्रकारे सगळ्या माशांना आपण व्यवस्थित कोट करून ठेवायचं. कढईवर गॅसवर मी ठेवलेली आहे. थोडंसं तेल टाकले, तेल जास्त टाकायचं नाही. आपलं शॅलो फ्राय करायचे आणि असं छान मासे सोडले की मंद आचेवर तळून घ्यायचे. असं छान दोन्ही बाजूने उलटे पलटे करून छान तळून घ्यायचं. मस्त असा क्रिस्पी सुरमईचा फ्राय तयार आहे. तुम्हाला कसा वाटला